अधिकाऱ्यांना जावेद सर असतील, ते मनोहर महाले असतील, यांनाही पत्र दिलं की आमचं उपोषण चालू आहे. आमचं हे म्हणणं होतं तुम्हाला तोडायचं होतं काय आम्हाला होतं, पण आम्हाला कमी कमी साईडला तर बसवायला पाहिजे होतं. आमच्यासोबत महिला भगिनी होती, त्यांच्या दमदाट्या केल्या त्यांनी. आमच्या आमरण उपोषणाला जो व्यक्ती कालपासून बसलेला आहे त्याची प्रकृती सकाळपासून नरम गरम होती, त्याच्यावरही बळाचा वापर केला. माझ्यावर आनंद लोणे म्हणून मी स्वतः माझ्यावर बळाचा वापर केला. आणि ताकद एका कुणाच्या दबावात करताना आम्हाला नोटीस पण दाखवली नाही ना, आम्हाला काबरं उचललं तिथून. कमीत कमी आणि द्या मॅडम. बाहेर बसलो उपोषणाला प्रांगणामध्ये, यांना मध्ये घ्या नाही तर यांची वाट लावार म्हणे. तेव्हा पोलीस प्रशासन पण इथे तर आम्हाला ना मॅडम, आम्हाला पोलीस प्रशासनाच्याकडून अपेक्षा आहे की आम्हाला मदत मिळेल, कारण की सिटी पोलीस स्टेशनचे जे PI आहेत आणि कर्मचारी आहेत ते बळाचा वापर करतायत. आमचं उपोषण करतायचं कालपासून उपोषण सुरू आहे. त्यांच्या जीवाला काही बरं वाईट झाले, माझ्यासोबतचे आमचे पदाधिकारी त्यांच्या जीवाला बरं वाईट झालं काही झालं तर याला जबाबदारी सिटी पोलीस स्टेशनचे PI व त्यांचे कर्मचारी राहतील, धुळे शहर पोलीस स्टेशन. पाठवा असं थोडी पोलीस नाही सर, काहीच नाही. उपोषण करता बसलेलं तुम्ही तिथून आणलं, तुमचं ऐकलं का नाही? ऐकलं म्हणजे ते आमचं सरकारी तुमचंच काम, सरकारी काम होते. शनिवार रविवारच्या दिवशी कसं काय ऑर्डर निघतात मला काही ऑर्डर बिर्डर नाही, आम्हाला आदेशाला काम करतो. सरकारी काम करतोय आम्ही. चला सर, आम्ही इथं बसलोय ना, बसलोय सर. आम्ही कोणाच्या विरोधात? आम्ही पोलीस आम्हाला भीती आहे. आम्हाला बसू खरं बोलता साहेब, पर्याय जागा देणार होते. तेव्हा देणार होते साहेब. साहेब ऐका ना, तुम्ही आमच्या सोबत तिथं या ना, आम्हाला एका ठिकाणी बसून द्या आंदोलनाला. तुम्ही जिथं बसवाल तिथं बसतो साहेब. तुम्ही जिथं बसवणार आणि कारवाई का करता येत काय गुन्हा केला, कारवाई काय करता एवढं सांगा आम्हाला. आम्ही कोणाला वाईट बोललो सर? आम्ही काय वाईट करतो? आम्ही सरकारी काम करतो. मी माझा मोबाईल वापरू शकतो का? आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन जे आहे सिटी पोलीस स्टेशन त्यांना उपोषणाचं पत्र द्यायला आलो. जावेद सर होते, त्यांना पत्र दिलं, त्यांनी रिसिव्ह दिली. त्या पत्रावर उपोषण आमचं चालू आहे. कालपासून आमचं 12:15 पासून उपोषण चालू झालं. आबा अमृतसागर धुळे शहरातले जेल रोड येथील अतिक्रमण काढण्यात यावं व धुळ्यातल्या अन्य मागण्यांसाठी उपोषणाला बसले होते. त्याच्यानंतर उपोषणाचा कालचा दिवस झाला. आज अचानक पोलीस बंदोबस्त वाढला काय, आणि जिल्हाधिकाऱ्यांनाही मी फोन केला, आयुक्तांना फोन केला की का म्हणून हा मंडप तोडला जातो आहे. काहीच उत्तर दिलं नाही. म्हटलं कुठल्या प्रशासनाच्या दबावामध्ये तुम्ही पडलेले आहेत ते आम्हाला सांगा. आणि आम्हाला खोटे नाटे इथं जबरदस्तीने उचलून घेऊन आलेले आहेत. आणताना शिवाजी महाराजांचा फोटोसुद्धा तुटलेला आहे पोलीस प्रशासनाकडून. SP साहेब आपलं PI साहेबांनी तो ताणला तेव्हा. आणि बळाचा वापर करून आम्हाला इथं का आणून ठेवलेला, आम्हाला हा प्रश्न पडलेला आहे. उपोषण करताना उपोषणकर्त्याला असं उचललं जातं का? आणि कोणी सांगितलं? कुठले शासन निर्णय आहेत? कुठली FIR आमच्या विरुद्ध होतं? आम्ही असा काय गुन्हा दाखल केला आहे की ते आम्हाला इथपर्यंत घेऊन आले? आम्हाला प्रचंड त्रास झालेला आहे. आमचा जो पदाधिकारी आहे आबा अमृतसागर यांची प्रकृती चिंताजनक आम्हाला वाटते, त्यांना जरा त्रास होत आहे. आणि इथं आल्यानंतर सुद्धा आम्हाला इथं उपोषणाला बसायचं असताना आम्ही सांगितलं की आता तुम्ही तोडले सगळं आमचा मंडप वगैरे, तर आम्हाला तिथं उपोषणाला जाऊ द्या. तर नाही, मध्ये चला, मध्ये बसा, जायचं नाही, यांची वाट लावारी अशी भाषा वापरली जाते. आम्ही आत्ताच 112 नंबरला कॉल केलं आणि पोलीस संरक्षण मागितलेलं आहे. आणि आमचं उपोषण काय तुमची मागणी काय? आता तुमची मागणी काय? मागणी काय तुमची? मागणी काय? मागणी काय? तुमची मागणी काय? तुमची आता मागणी काय? आमची मागणी एकच आहे की आमच्या मागण्या पूर्ण होईपर्यंत आमचं उपोषण चालू राहील. आमचं उपोषण चालू असेपर्यंत आमच्या मागण्या जोपर्यंत पूर्ण होत नाही आमचं उपोषण चालू राहील. आणि या पद्धतीने